नीट पेपरफुटी प्रकरणी तसेच अन्य पेपरफुटी प्रकरणी केंद्रातील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा याकरिता दिल्ली येथे मागील 20 दिवसापासून सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू असून याचे पडसाद उमटलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर आज भंडाऱ्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथे आंदोलन सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे। भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षा नीतीच्या विरोधामध्ये संबंध देशामधून संतापाची लाट उसळलेली आहे आणि नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये असणारे धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षा मंत्री, पेपर लीकमुळे या देशामधल्या 19 नौजवानांना आपला प्राण गमवावा लागला। त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आणि त्या परीक्षेमध्ये यांचा ज्या पद्धतीचा व्यवहार आहे, हा घोटाळा आहे, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे असं सर्व असताना सुद्धा नरेंद्र मोदीच्या सरकारने त्यांना त्याचा राजीनामा मागितलेला नाही। त्याच्या अनेक मागण्यांच्यासाठी सोनमजी वांगचुक हे प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ आहेत, विज्ञानवादी व्यक्ती आहेत, प्रसिद्ध सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत। यांना ज्या जबरदस्तीनं भारत सरकारने उचलून घेऊन गेले त्याचा निषेध म्हणून संबंध भारतामध्ये संतापाची लाट आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अस्मितेचा एल्गारच्या परिवारासह आम्ही भारत सरकारच्या निषेधामध्ये म्हणून माननीय राष्ट्रपती महोदया दिल्ली यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की याची संज्ञान आपण घ्यावा आणि आपल्या धर्मेंद्र प्रधान यांचा त्यांनी राजीनामा घ्यावा आणि शिक्षा नीतीच्या बाबतीत एक निश्चित असं धोरण त्यांनी करावं। या अनेक मागण्यांना घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फत माननीय राष्ट्रपती महोदयांना आज आम्ही निवेदन देत आहोत। भ्रष्टाचार दूर झालाच पाहिजे, भ्रष्टाचार दूर झालाच पाहिजे। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। सोनमजी वांगचुक यांच्यावर झालेला अन्यायाचा विरुद्ध निषेध होतो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।